श्री स्वामी समर्थ. होळीच्या दिवशी महिलांनी चुकूनही ही 3 चुका करू नका, अन्यथा दुर्दैवी पाठीशी लागते. महिलांनी या दिवशी काही कामं करण्याला अपवाद आहे, त्यामुळे नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते. माहितीच्या अभावी अशा चुका होऊ शकतात. जाणून बुजून तर अशा चुका कुणीही करत नाही, परंतु माहीत नसेल तर चुकून अशा काही चुका होतात आणि त्यामुळे आपल्याला अडचणींचा आणि संकटाचा सामना करावा लागतो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल. होळी हा 3 दिवसांचा सण असतो. पहिल्या दिवशी होळी असते तेव्हा आपण सर्वजण होलिका दहन करतो. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते आणि तिसऱ्या दिवशी रंगपंचमी असे हे 3 दिवस साजरे केले जातात. होळी हा रंगाचा महान सण मानला जातो. आधी दहन केलेल्या होलिकेलाही सनातन धर्मात खूप महत्त्व आहे. होलिका दहन हे वाईटाचा अंत म्हणून पाहिले जाते. होळी पेटवताना मनात एक श्रद्धा असते की आपल्या आतील आणि आजूबाजूच्या सर्व नकारात्मक होलिकेच्या आगीत नष्ट होतात. होळी सण आपल्याला एक नवी सुरुवात करण्याचा संदेश देतो. जीवनातील नकारात्मक भावना, दृष्ट प्रवृत्ती, वाईट विचार नाश करून चांगले विचार अंगी बाळगावे हा सणामागील उद्देश आहे. असे मानले जाते की होळीच्या भस्मात अपार शक्ती असते, त्यामुळे जीवनातील अनेक समस्या दूर होतात. होळीच्या दिवशी काय करावे व काय करू नये. 1. होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे. ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करा. यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी यंदा पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:55 सुरू होईल आणि 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:07 संपेल. म्हणून होलिका दहन मंगळवारी 3 मार्च 2026 रोजी या काळात भद्रा काळ सुरू होतो. 2 मार्च सायंकाळी 5:55 भद्रा काळ सुरू. मार्च संध्याकाळी 5:32 काळात कोणतेही शुभ काम केले जात नाही, त्यामुळे तो काळ संपल्यानंतर 3 मार्च 2026 रोजी होलिका दहन करणे योग्य ठरेल. होलिका दहनासाठी 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 पासून ते रात्री 8:50 शुभ काळ असेल. ह्या काळात होळीची पूजा आणि दहन करण्याचे शुभ मानले जाते. होलिका दहन आणि कधी आहे? 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 पासून तर रात्री 8:50 शुभ काळ आहे. 2. होळीच्या दिवशी दान करणे शुभ असते, मात्र काही गोष्टी अपवाद आहेत. या चुकूनही कोणाला देऊ नयेत. होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नका. ज्योतिषशास्त्रानुसार हे म्हटले जाते की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात आणि त्याला हे सदैव गरिबाचा सामना करावा लागतो. 2. या दिवशी चुकूनही पांढऱ्या रंगाची गोष्ट होलिका दहनाच्या दिवशी कोणाच्या घरी किंवा कोणी दिलेली पांढरी वस्तू खाऊ नये. प्राचीन काळापासून असे मानले जाते की होलिका दहनाच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा खूप सक्रिय असते, जी पांढऱ्या वस्तूद्वारे तुमच्या घरात आणली जाऊ शकते. 3. घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटवल्यानंतर गाईचे तूप, 11 लवंग, 7 बत्ताशे, 5 विड्याची पाने, गोटा खोबरे, नारळ, पुरणाची पोळणी, वरण भात नैवेद्य असे सर्व घेऊन होळीची पूजा करावी. 4. होळी चुकूनही घरातील झाडू फेकून देऊ नये, अन्यथा लक्ष्मीची अवकृपा होते. 5. लक्ष्मीच्या आगमन आपल्या घरामध्ये होण्यासाठी होळीच्या दिवशी घराच्या संध्याकाळी उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावा. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात अखंड लक्ष्मी, सुख, समृद्धी, शांती येते. होळीच्या दिवशी पूजा: मोहरी, तीळ, शेणाचे गोळे, तांदळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे वापरा. पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा घाला, त्यानंतर ते जाळून टाका. त्या दिवशी गरिबांना दान करा. उन्हाळ्याचे दिवस असले त्यामुळे तुम्ही गरजूंना दान करू शकता. चप्पल, पिवळे मिठाई, पिवळे फळ. होळी दहनाच्या पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका. पूजेदरम्यान हे रंग परिधान करणे
अशुभ मानले जाते. होलिका दहन हा आध्यात्मिक विकास आणि भक्तीसाठी पवित्र दिवस मानला जातो. त्यामुळे मांसाहार आणि मद्यपान टाळा. त्याऐवजी भगवान विष्णूंची प्रार्थना आणि पूजा करणारा लक्ष केंद्रित करा. या दिवशी शक्य तेवढा जास्तीत जास्त भगवान विष्णूंच्या नामांचा जप करावा. त्यामुळे अखंड पुण्याची प्राप्ती होते. तसेच तुम्ही विष्णू सहस्रनामाचा पाठ करू शकता. भगवान विष्णूंची कृपा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतात. यामुळे तुम्हाला उत्सवाची सकारात्मक ऊर्जा वापरण्यास आणि परमात्म्याची खोलवर संबंध निर्माण करण्यास मदत होते. होळी दहनाच्या पूजेदरम्यान महिलांनी चुकूनही केस उघडे ठेवू नयेत. होळी दहनाच्या रात्री रस्त्यात पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करा. त्या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो. गर्भवती महिलांनी होलिका अग्नीची प्रदक्षिणा करू नये, कारण तीव्र उष्णतेमुळे आई आणि गर्भात असलेल्या बाळाला हानी पोचू शकते. तथापि त्या पूजेच्या इतर उत्सवांमध्ये सहभागी होऊ शकतात. त्या उत्सवादरम्यान गर्भवती मातांच्या आरोग्याला आणि कल्याणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत त्यांना उत्सवात सहभागी होण्यास प्रोत्साहित करा. होलिका दहनाच्या दिवशी इतरांचा अपमान किंवा अनादर करणे टाळा, कारण त्यामुळे संघर्ष आणि ताणलेले संबंध निर्माण होऊ शकतात. विनाकारण कुणाशीही वाद करू नका. थोरा मोठ्यांचा सन्मान करा. होलिका दहन पूजेदरम्यान स्वच्छ आणि नवीन कपडे घाला, कारण ते समृद्धी आणि सौभाग्य आणते. असे मानले जाते की फाटलेले, फिकट किंवा जुने कपडे घालू नका, कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात आणि देवी लक्ष्मीला त्रास देऊ शकतात. नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीच्या होळी दहनाचा अग्नी पाहू नये, हे अशुभ मानले जाते. होळीच्या दिवशी काय करावे? 11 प्रदक्षिणा माराव्यात. नंतर गोटा, खोबरे, नारळ, तूप वाहावे. नैवेद्य दाखवा. प्रार्थना करावी. यामुळे सुख समृद्धी वाढते. कष्ट दूर होतात. होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते आपल्या खिशात ठेवावे व रात्री होळीत प्रवाहित करावेत. त्यात त्रास निघून जातो. राहूचा दोष असेल तर त्या नारळाचा गोळा घेऊन त्यात गोडे तेल भरून त्यात गूळ टाकावं व ते नारळ अंगावरून 7 वेळा उतरवून होळीत टाकावा. त्यामुळे वर्षभर राहूचा दोष निघून जातो. सर्व अडथळे, अडलेले कामे होऊ शकतात. 7 गोमती चक्र घेऊन प्रार्थना करावी की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये, माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे, असे म्हणून होळीत टाकावीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी. त्यामुळे भूत, प्रेत, नजर दोष, करणी दोष होत नाही. होळीच्या दिवसापासून रोज 40 दिवसापर्यंत बजरंग बाणाने रोज 3 पाठ करावेत. मनोकामना पूर्ण होते. नवग्रह दोष जाण्यासाठी होळीचा राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून लावावे. गरिबास पुरणपोळी खाऊ घालावी. सर्व देवांची पूजा करावी. त्यामुळे बाधा निवारण होते. जर नेहमी धनहानी होत असेल तर पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा. त्यामुळे 11 काळे उडीद टाका. त्यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा ती दिवा विझेल संध्याकाळी तो दिवा होळीच्या आगीत टाका. ही क्रिया श्रद्धेने करा. दुर्घटना, संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी 5 लाल गुंजा, 5 काळ्या गुंजा व 1 नारळ घेऊन होळीच्या 11 प्रदक्षिणा माराव्यात व नंतर या सर्व गुंजा व नारळ होळीत पाठ दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात. विवाह होत नाही. लवकर विवाह होण्यासाठी होळीचा दिवस फार चांगला आहे. या दिवशी 2 विड्याची पाने, 1 अख्खी सुपारी, 1 हळकुंड घेऊन शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर अर्पण करावे, प्रार्थना करावी व नंतर होळीचे दर्शन घ्यावे व प्रक्रिया दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाला ही करावी. ती रोज रंगपंचमीपर्यंत करावी. लवकरच विवाह योग येईल. होलिका दहनाच्या राखेची पेस्ट अत्यंत पवित्र मानली जातात. होलिकाची अग्नी कमी झाल्यावर भस्मात भस्म समजून त्यावर तिलक लावावा असे म्हणतात. त्याच्या मदतीने तुम्ही दोष टाळू शकाल.
होलिकाची भस्म शरीरावर पेस्ट म्हणून लावल्यास शरीर रोगांपासून मुक्त होते आणि त्वचेची संबंधित समस्या दूर होतात. होलिका दहनाच्या दिवशी मोहरी आणि काळे तीळ आपल्या अंगावर उतरवावे. होलिका अग्नीत टाकावे. या तंत्रमंत्राचा या रात्री कोणत्याही नकारात्मक शक्तीपासून दूर राहायचे असेल तर महिलांनी आपले केस कृपया उघडे ठेवू नयेत. डोक्यावर पदर घ्यावा. होलिकाची भस्म आपल्या घरी घेऊन जा आणि त्यात थोडी मोहरी टाका आणि मीठ मिसळा. घराच्या एका कोपऱ्यात एका भांड्यात ठेवा. या 3 गोष्टी घरातील सर्व वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतील आणि त्यानंतर दिवसांनी भांड्यात ठेवलेल्या वस्तूत पाण्यात बुडवा. वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जेपासून तुम्हाला आराम मिळेल. होळी दिवशी प्रेम, दया आणि आदर पसरवण्यावर लक्ष केंद्रित करा. सन्मानाने आणि करुणेने वागवा. होळी का साजरी केली जाते? होळी दहन आणि होळीचा सण साजरा करण्यामागे एक पौराणिक कथा आहे. यानुसार प्राचीन काळी असुरा राज हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्सीम भक्त होता. हिरण्यकशिपूला ही गोष्ट आवडली नाही. मग त्याने आपल्या मुलाला सांगितले, विष्णूंचे नाव घेणे बंद कर. पण प्रल्हादाला हरिनामाची गोडी लागल्यामुळे तो नामस्मरण थांबवू शकला नाही. आपल्यासमोर आपल्याला मुलगा आपल्या शत्रूचे नाव घेतो, भक्ती करतो पाहून हिरण्यकशिपूला राग अनावर झाला आणि त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. पण प्रत्येक वेळी देवाने त्याचे रक्षण केले आणि प्रल्हादाला कसलाही धोका झाला नाही. तेव्हा राजा हिरण्यकशिपूने आपल्या बहिणीला होलिका हिला प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नीत जाळण्यास सांगितले. होलिकाला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की अग्नी तिला जाळू शकत नाही. अशा स्थितीत होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या ढिगाऱ्यात बसली. तिला मिळालेल्या वरदानाचा उपयोग तिने अयोग्य काम करण्यासाठी केला. त्यामुळे तिला तिच्यासाठी शाप मिळाला. भगवान विष्णूंनी प्रल्हादाचे रक्षण केले आणि होलिका जळून राख झाली. तेव्हापासून होलिका दहन हा सण साजरा केला जातो. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा.